35 नंतर NRI डेटिंग मध्ये एक खूप कॉमन पॅटर्न पाहायला मिळतो. तुम्ही पार्टनर जेव्हा निवडता त्यावेळेला प्रेम, कंपॅटिबिलिटी ह्याला इम्पॉर्टन्स द्यायचा का बाकीचे जे फिल्टर्स आहेत ह्याला इम्पॉर्टन्स द्यायचा. इथे खूप लोक कन्फ्यूज होतात आणि त्यांना इंटरनली क्लॅरिटी अजिबात मिळत नाही. तुम्ही बोलायला सुरुवात करता पण पहिला प्रश्न हा असतो की जॉब कुठे आहे. कनेक्शन जाणवतं पण ते पुढे जात नाही, डेव्हलप होत नाही, कारण लोकेशन मॅच होत नाही. आणि तुम्ही म्हणता की मी प्रॅक्टिकल पर्सन आहे, पण त्यामुळे डिसिजन घेताना ओव्हर थिंकिंग वाढतं आणि जिथे तुम्हाला स्टेबल ऑप्शन मिळतो तिथे तुम्हाला एक्साइटमेंट किंवा इमोशनल पूल जाणवत नाही. तुम्ही रिस्की कनेक्शन अवॉइड करता पण मग लोनलीनेस कमी होत नाही. तर हे कन्फ्युजन नाहीये, हा एक पॅटर्न आहे आणि ह्या पॅटर्नला सर्व्हायव्हल फिल्टरिंग पॅटर्न असं म्हटलं जातं. तुम्ही पार्टनर निवडत नसता, तुम्ही सिच्युएशन सुरक्षित बनवायचा प्रयत्न करत असता आणि त्यामुळे कनेक्शन आधीच फिल्टर होतो बिफोर इवन गेट एनी चान्स. आणि बऱ्याच जणांना त्यामुळे हे फिलिंग कंटिन्युअस असतं की सगळं लॉजिकली तर सगळं बरोबर आहे पण तरी सुद्धा काहीतरी मिसिंग आहे, कारण तुमचा डिसिजन सिक्युअर आहे पण इमोशनली अलाइन नाहीये. तुम्ही फिल्टर्स वापरताय ते खरंच गरजेचे आहेत की तुम्हाला पुन्हा इमोशनली हर्ट व्हायचं नाहीये.